की हा भगवा ध्वज हा प्रभू श्रीरामांचा भगवा ध्वज आहे, हा प्रभू श्रीकृष्णांचा भगवा ध्वज आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे हाच भगवा ध्वज या ठिकाणी आमचा गुरु असू शकतो आणि म्हणून तेव्हापासून तो भगवा ध्वज हा त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्याला कल्पना आहे भगवा ध्वजच स्वीकारला. आता हळूहळू शिवसेनेचा ध्वज देखील त्यांना कदाचित फडकं वाटू लागेल, कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झालं आहे की त्यांना भगवं आजकाल पाहवत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता एक महत्वाची निवडणूक आहे. आज 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचा भारत हा मोदीजींनी तयार केलाय, मागे वळून न पाहणारा, धाडसानं पुढे जाणारा, आव्हानं पेलणारा, कोणाही समोर न दबणारा, अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय. जो भारत खऱ्या अर्थानं श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होता, असा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय. जो पाकिस्तान समोर दबत नाही, पाकिस्तानमध्ये घुसून मारतो, जो चीन समोर दबत नाही, डोकलाममध्ये 4 पावलं देशाच्या बाहेर जाऊन चीनी सेनेला रोखू शकतो, अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होतोय. आणि मला अतिशय गर्व आहे, आणि आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे की आपण सगळे केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत नाहीये, आपण सगळे काम करतोय नवभारताचे सैनिक म्हणून. नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय. कारण या निवडणुकीमध्ये जो जो मोदीजींना निवडून देण्याकरता काम करेल तो नवभारताचा व्हॉलेंटियर आहे, तो नवभारताचा सैनिक आहे. आणि म्हणून नवभारताचे सैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत. एका सशक्त भारताचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी माजी पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, वेगवेगळ्या पदांवर राहिलेले लोक आहेत, जे आजही पदांवर आहेत असे लोक आहेत. आता पुढचे 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. मोदीजींनी आपल्याकरता परिस्थिती पूर्ण तयार करून दिली आहे. लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. आता आपली जबाबदारी आहे की लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोहोचवायचे आहेत. एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोहोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाचंच ते दाबणार आहेत, याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. ठाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेस्टिजची जागा आहे, कारण आपण या जागेवर अजेय राहिलो आहोत. एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे 1977 पासून जर विचार केला तर या ठिकाणी 14 निवडणुका झाल्या. 14 निवडणुकांपैकी 2 वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला. बाकी 5 वेळा भारतीय जनता पार्टी आणि 7 वेळा शिवसेनाचे आपण त्या ठिकाणी 14 पैकी 12 वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो आहोत. एक प्रकारे आपला बालेकिल्ला आहे. आणि या जागेवर येणाऱ्या ज्या 3 महानगरपालिका आहेत, या 3 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती. या 3 महानगरपालिका आपल्या आहेत, इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे. अतिशय राष्ट्रभक्त, देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो, ज्या मतदाराला मोदीजींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला विश्वास आहे आपण सगळे लोक लोकांपर्यंत पोचले असालच, पण जिथे कमी राहिलेली आहे
त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही, याचा अर्थ हे माजले आहेत, यांनी आमचं मत गृहीत धरलंय, त्यामुळे आता यांना जरा हिसका दाखवणच द्या. तो काय आपल्या विरोधात मत देत नाही पण मग तो घरातूनच बाहेर निघत नाही. म्हणून आपण निमंत्रण देणं म्हणजे काय, स्लिप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं, आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. आणि जिथे ते पोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्याकरता ही रिहर्सल आहे. याचं कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्यानंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे आणि अनेक वेळा आपण असं बघतो नगरसेवक आता 1.5-2 वर्ष झाले निवडणुकीला, सुरुवात 2 वर्ष, 2 वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत, म्हणजे माझी आहोत. नवी मुंबई तर अधिक आहे. काय होतं, सुरुवातीच्या काळात अनेक लोकांचा त्या ठिकाणी वेग जोरात असतो पण मग काही दिवसानंतर त्यातले काही लोक हा विचार करतात आता इलेक्शन आलं की बघू आणि थांबतात. मला असं वाटतं असे जे थांबलेले लोक आहेत त्यांना रिहर्सल करण्याकरता हा चांगला मौका आहे. जनतेत जाण्याचा मौका कधी सोडला नाही पाहिजे.